नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, पुणे महानगरपालिकेमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुणे या ठिकाणी विविध पदांसाठीची सरळ सेवा पद्धतीने भरती आलेली आहे। आणि याच्यामध्ये बघा, सहाय्यक प्राध्यापक गट ब ची जी पोस्ट आहे ती पोस्ट भरली जाणार आहे। त्याच्यामध्ये एकूण 46 जागा ज्या आहेत त्या 46 जागा भरल्या जाणार आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या पोस्ट आहेत, त्याचबरोबर त्याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे आणि आपल्याला ऑनलाइन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचे आहे, त्यासाठीची परीक्षा फी किती असेल इत्यादी सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर बघा, इथं एकूण 46 जागा भरायच्या आहेत। वैद्यकीय अध्यापक संवर्गातील या जागा आहेत। शरीर रचनाशास्त्राच्या 2 जागा आहेत, त्याचं आरक्षण तुम्ही पाहू शकता तक्त्यामध्ये। शरीर क्रियाशास्त्र 1 जागा आहे। जीव रसायनशास्त्र 2 जागा आहेत। त्याच्यानंतर औषधशास्त्राच्या 2 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। शरीर विकृतीशास्त्राच्या 3 जागा असणार आहेत। त्याच्यानंतर सूक्ष्मजीवशास्त्र 3 जागा असणार आहे। न्यायवैद्यकशास्त्राची 1 जागा असणार आहे। कम्युनिटी मेडिसिन 3 जागा, कम्युनिटी मेडिसिनची पुन्हा 1 जागा, कम्युनिटी मेडिसिन UHTC 1 जागा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो बघा, पुढे कम्युनिटी मेडिसिन RHTC 1 जागा असणार आहे। कम्युनिटी मेडिसिन सहाय्यक प्राध्यापकची 1 जागा आहे इथं। त्याच्यानंतर कम्युनिटी मेडिसिन जनरल मेडिसिनची 4 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। बालरोगशास्त्र 2 जागा, त्वचा व गुप्तरोगशास्त्र 1 जागा असणार आहे। त्याच्यानंतर मनोविकृतीशास्त्र 1 जागा असणार आहे आणि क्षयरोग व उरोगशास्त्र 1 जागा, जनरल सर्जरी 4 जागा आहे। नेत्ररोगशास्त्र 1 जागा, अस्थिरोगशास्त्र 2 जागा असणार आहेत। स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र 2 जागा, बधिरीकरणशास्त्र 4 जागा। त्याच्यानंतर पुढे बघा, क्षकिरणशास्त्र 1 जागा आहे। इमर्जन्सी मेडिसिन्स 2 जागा आणि त्याच्यानंतर बघा, इथं आपल्याला कमाल आणि किमान वयोमर्यादा या तक्त्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, इथं तुमची परीक्षा नसणार आहे। इथं अर्ज किती संख्येने येत आहेत त्याच्यावरती इथली सिलेक्शनची प्रोसेस असणार आहे। शैक्षणिक पात्रता आणि अनुभव इथं आपल्याला प्रत्येक पोस्ट दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, बऱ्याच सगळ्या पोस्ट आहेत, याचं जे काही अनुभव आणि त्याच्यासाठीचं लागणारं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला इथं दिलेलं आहे। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की जवळपास एकूण 18 ते 19 पोस्ट आहे आणि या सगळ्या 18 ते 19 पोस्टसाठीचं इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला देण्यात आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, इथं एकूण बघा जवळपास किती पोस्ट आहेत, 24 वेगवेगळ्या पोस्ट आहेत। तर या 24 पोस्ट तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन हे देखील देण्यात आलेलं आहे। मित्रांनो, ही जी PDF आहे, PDF तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे ती देखील तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथं बघा, वेतन श्रेणीत आपल्याला किती असणार आहे, ती वेतन श्रेणी इथं दिलेली आहे। अकॅडमिक लेवल 10 ची वेतन श्रेणी असणार आहे 57,700 ते 1,82,400 रुपये इतकं वेतन असणार आहे। आपल्याला ऑनलाइन ॲप्लिकेशन करण्यासाठीची इथं अधिकृत वेबसाईट देखील देण्यात आलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन आपण ऑनलाइन ॲप्लिकेशन करू शकतो। आता निवड प्रक्रियेमध्ये काय म्हटलेलं आहे, इथं बघा काय म्हटलेलं आहे, प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवाराला मुलाखतीस बोलवण्यास पात्र असणार नाही असं म्हटलेलं आहे। इथं बघा, अर्जांची संख्या जर जास्त झाली तर इथं चाळणी परीक्षा निश्चित घेतली जाणार आहे, त्याच्या आधारे तुमचं तिथं काय होणार आहे, सिलेक्शन होणार आहे। त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे। आपण 21/11/2025 ते 30/11/2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकतो आणि 2/12/2025 पर्यंत आपल्याला इथं काय करता येणार आहे, परीक्षा शुल्क देखील भरता येणार आहे। मित्रांनो बघा, अर्ज करण्यासाठीची ही अधिकृत वेबसाईट आहे। PMC ची देखील इथं वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवरती देखील जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। मित्रांनो, इथं अर्ज करताना आपल्याला काही महत्त्वाचे टप्पे दिलेले आहेत। लिंक वरती जायचं आहे आणि त्या लिंक वरती गेल्यानंतर आपल्याला आपली प्रोफाइल क्रिएट करून
ज्या काही महत्त्वाच्या इथं डॉक्युमेंट दिलेले आहेत, या सगळ्या डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायच्या आहेत। त्या डॉक्युमेंटची किमान आणि कमाल साईज किती असली पाहिजे हे इथं देण्यात आलेलं आहे। हे सगळे डॉक्युमेंट मित्रांनो सोबत ठेवा, ज्यावेळेला तुम्ही अर्ज भरणार आहे त्यावेळेला या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे। परीक्षा शुल्क इथं आपल्याला 719 रुपये इतकं राखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी आहे आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 449 रुपये इतकी परीक्षा शुल्क असणार आहे। तर मित्रांनो बघा, इथं आपल्याला ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने देखील आपण पेमेंट करू शकतो, पण शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच पेमेंट करायचं आहे। तर बघा, ही भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय पुणे या ठिकाणी जवळपास 24 वेगवेगळ्या पदांसाठी जी भरती आलेली आहे। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।